But when you mature, you become Mahaganesha. Then Mahaganesha is established in you, and you become a Sadguru. You become a divine Guru. You can teach others. Even a child could be that. Even a grown-up person may be stupid. It has nothing to do with age, color, creed, or caste. It is a state to which one can reach at any time. Like we can say here we had Jnaneshwara, who at a very young age composed the great Gyaneshwari. As you have seen yesterday, at the age of 12 years, Gorakhnath established his Mahaganesha. But if you do not try to ascend, then you will remain at the same stage even when you grow old. So maturity is the indication. Here, as we see in Ganpati Pule, Sri Ganesha is in its complete matured form. So that we develop also our Mahaganesha within ourselves. And our eyes become pure, powerful, and divine. With proper working out, I am sure we can establish that state within ourselves. आज आम्ही गणपती पुळ्याला आलो, ह्याचं फार महात्म्य आहे. अष्टमी नाकामध्ये हे महागणेशाचं स्थान आहे. महागणेश हा पीठाधीश आहे आणि ह्या पीठावर बसूनच तो सर्व गणेशांचं रक्षण करतो. सर्व ओंकाराची चालना करतो. कारण त्याला गुरुतत्व मिळालेलं आहे. वातावरणात सुद्धा आपण पाहिलं की समुद्र इतका सुंदर आणि स्वच्छ ह्या गणपतीचे पाय धुतोय. कारण समुद्र हा गुरुतत्व आहे आणि त्या गुरुतत्वाने तो श्री गणेशाचे पाय धुतो. तसेच सर्व सहयोगांचे झाले पाहिजे. गणेशस्तुती झाली, गणेश स्थापना झाली, त्यानंतर महालक्ष्मी तत्वाने तुम्ही महागणेश झाला. ही स्थिती आहे ती लहान मुलांना, मोठ्या मुलांना, वयस्क स्त्री सर्वांना सुलभ मिळू शकते जर त्यांच्यामध्ये सरळ स्वभाव आला. ज्याला आपण सारल्य म्हणतो मराठी भाषेत, ज्याला बोधिता म्हणतात, इनोसेन्स ज्याला म्हणतात, ते जेव्हा आपल्यामध्ये पूर्णपणे बाणून जातं तेव्हा आपल्याला गुरुपद येऊ शकतं. कोणताही गुरु ज्याच्यामध्ये ती सरलता, ते भोळेपण नाही, तो कधीही गुरु होऊ शकत नाही. तो अगुरू आहे. ज्याचं लक्ष फक्त परमेश्वरी शक्तीकडे आहे तोच गुरु होऊ शकतो. सर्वसाधारण माणसाचं लक्ष हे दूषित आहे.
ते स्वच्छ नाही. त्याबद्दल ख्रिस्तानी सांगितलं आहे की तुमच्या डोळ्यामध्ये कोणताही दूषितपणा नसला पाहिजे. त्याचा अर्थ असा की आमच्या डोळ्यांनी आम्ही कोणत्याही वस्तूकडे पाहिल्या की विचाराचं काहूर भाजून जातं आणि भलते सलते विचार येऊन ही वस्तू आपण मिळवावी किंवा ही आपल्याला का मिळाली नाही, त्यांनी हेवे दावे असे होतात. कोणत्याही वस्तूकडे बघून जर विचार आला तर तुम्ही आज्ञाचक्रावर अजून मात केलेली नाही. कोणत्याही वस्तूकडे बघून निर्विचारिता आली पाहिजे. विशेष करून जेवढ्या परमेश्वरी संपत्तीत समृद्ध अशा देवी देवता आहेत त्यांच्याकडे पाहून तरी निर्विचारिता आली पाहिजे. निर्विचारिता आली तर दूषितपणा येणार नाही, कारण मनाला दूषित करणारे विचारच येणार नाहीत. मग दूषितपणा कसा येईल? म्हणजे जे ख्रिस्तानी सांगितलं की तुम्ही डोळ्यांनी कोणताही दूषितपणा आला नाही पाहिजे, इतके स्वच्छ असले पाहिजे जसे सूर्याचे किरण हे जेव्हा कोणत्याही झाडांवर पडतात त्यातली घाण घेत